नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्या ई लर्निंग एज्युकेशन चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। बघा आज आहे दिनांक 29 जुलै 2021, म्हणजे आज आपल्या सेतू अभ्यासाचा आहे 29वा दिवस। तर आज आपल्या सेतू अभ्यासामध्ये नेमकं काय अभ्यास आपल्याला करायचा आहे यात आपल्याला बघायचं आहे। बघा त्यासाठी आपण आपल्या ग्रुपमध्ये, आपल्या जो वर्गाचा ग्रुप आहे 7व्या वर्गाचा, त्या ग्रुपमध्ये आपण जाणार आहोत। बघा आजचा जो आपला अभ्यास आहे 29 तारखेचा, तो अभ्यास आपण सेतू अभ्यासाचा बघणार आहोत। सर्वप्रथम आपण सेतू अभ्यासाचा अभ्यासक्रम पूर्ण बघणार आहोत आणि त्यानंतर आपण काय करणार आहोत, आपल्या चाचणीचा सुद्धा अभ्यास पाहणार आहोत। बघा आज आहे 29वा दिवस सेतू अभ्यासक्रमामध्ये। विषय आहे बघा मराठीचा, 29 जुलै 2021। यामध्ये बघा 29व्या दिवशी मराठीच्या अभ्यासामध्ये, सेतू अभ्यासक्रमामध्ये जे क्षेत्र आहे ते लेखन, श्रवण, भाषण, वाचन, याच्यानंतरची येणारी पुढचं जे कौशल्य आहे, क्षेत्र आहे, ते आहे लेखन। आता या लेखनामध्ये तुम्हाला कोणतं कौशल्य अवगत होणे आवश्यक आहे ते बघा, स्व अभिव्यक्ती लेखन। सर्वप्रथम आपण या शब्दाचा अर्थ बघणार आहोत। स्व म्हणजे स्वतः, स्वतःबद्दल, स्वतःचे। अभिव्यक्ती म्हणजे स्वतःचे तुमचे विचारांचं लेखन तुम्हाला करता आलं पाहिजे, असा याचा अर्थ होतो। बघा आता याच्यातून अध्ययन निष्पत्ती काय सांगितलेली बघा, तुम्हाला तुमच्याकडून अपेक्षित केलेली आहे की केलेल्या उतारांचे समजपूर्वक वाचन करून त्यांचे परिच्छेद करतात, तसेच त्यास योग्य शीर्षक देतात। बघा जे उतार्या 6वी मध्ये केलेल्या उतार्याचे समजपूर्वक वाचन करून त्याची परिच्छेद करतात आणि तसेच त्यास योग्य शीर्षक देतात। योग्य शीर्षक तुम्हाला देता आलं पाहिजे। मागे सुद्धा आपण बघितलं, एखादा उतारा असला तर तुम्हाला त्याचं काय करता आलं पाहिजे, त्याचं शीर्षक देता आलं पाहिजे। परंतु हे जे उतारे तयार केलेले आहेत ते तुम्ही तयार केलेले आहे किंवा जे आहेत एखादे वाचलेले, त्याची तुम्हाला शीर्षक देता आले पाहिजे। बघा जाणून घेऊया, अमुक भागामध्ये इतका मिलीमीटर पाऊस पडला, तमुक भागात तितका सेंटीमीटर पाऊस पडला, ही नेमकी भानगड आहे काय? पण पाऊस किती पडला हे मोजणे शक्य आहे का? शक्य असेल तर कसं मोजतात आणि मुळात पाऊस मोजावा तरी का? पावसाबद्दल असले अनेक प्रश्न आपल्या डोक्यात असतात, म्हणून चला तर शोधूया या सर्व प्रश्नांची उत्तर। पावसाची मोजणी होते तरी कशी? पावसाचं प्रमाण मोजण्यासाठी पर्जन्यमापक केंद्राचा वापर केला जातो। लिटर, चौरस मीटर किंवा मिलीमीटर हे एकक वापरून पाऊस मोजला जातो। यात मेट्रिक पद्धतीत मिलीमीटर, तर ब्रिटिश पद्धतीमध्ये इंच ही देखील एकके वापरली जातात। पाऊस मोजण्यासाठी लागणारी यंत्र काहीशी वेगळी असू शकतात। पर्जन्यमापक यंत्राचे प्रकार पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतील। पर्जन्यमापकाच्या यंत्राचे 2 प्रकार आहेत, तर ते आपल्याला बघायचे आहेत। बघा आता बघा इथं सांगितलंय की विद्यार्थ्यांना उतारा 2दा वाचन करायला सांगावे, दिलेल्या माहितीनुसार त्याचे योग्य परिच्छेद करायला सांगावे आणि त्याचप्रमाणे उपलब्ध इतर उतार्याचा वापर करून विद्यार्थ्यांना निरीक्षण करायला सांगून विविध मुद्द्यानुसार परिच्छेद लेखन करायला सांगायचे। बघा आता हा जो उतारा आपण वाचलेला आहे, बघा आता हा तुम्हाला उतारा वाचायचा आणि तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला पूर्ण वाचन करून काय करायचंय, याची परिच्छेद करायचा। बघा परिच्छेद करायचं म्हणजे काय, पॅरेग्राफ तयार करायचा। आता उदाहरणार्थ अमुक भागात इतका मिलीमीटर पाऊस पडला, इथून सुरुवात आता हा पॅरेग्राफ जर केला तर तो कुठपर्यंत तुम्हाला पॅरेग्राफ परिच्छेद ठेवायचा हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि त्याच्यानुसार त्याचे काय करायचे, परिच्छेद करायचे। सुगंध लक्षात येते का बघ बरं, मी काय सांगतो, माईक चालू कर सुगंध। हा आता हा जो उतारा आहे, हा जो उतारा आहे ना, त्या उतार्यामध्ये तुम्हाला काय करायचे, परिच्छेद करायचे। परिच्छेद करायचे म्हणजे काय, पॅरेग्राफ करायचा। म्हणजे उदाहरणार्थ काय करायचं, हा जो पूर्ण उतारा आहे त्या उतार्यामध्ये तुम्हाला परिच्छेद करून दाखवायचे। म्हणजे आता उदाहरणार्थ आता हे एकदम एखाद्या निबंधासारखं एकदम दिलेलं आहे बघा। आता याचे 2-3 परिच्छेद तुम्हाला जितके करता येईल तितके करायचे। आता परिच्छेद करायचं म्हणजे काय, जसा इथं दिलेला आहे बघा, सुरुवात केलेली, अमुक भागात इतका मिलीमीटर पाऊस पडला, तमुक भागात तितका
सेंटीमीटर पाऊस पडला, इथून पासून समजा तर तुम्हाला कुठपर्यंत हा परिच्छेद घ्यायचा, यंत्राचा वापर केला जातो. त्यानंतर लिटर, चौरस मीटर किंवा मिलीमीटर हे काय एकक वापरून पाऊस मोजला जातो. इथपर्यंत जर घ्यायचं असेल तर मग दुसरा पॅरेग्राफ त्याच्या खालच्या ओळीवर घ्यायचा. यात मेट्रिक पद्धतीमध्ये मिलीमीटर, तर ब्रिटिश पद्धती, असे तुम्हाला 2, 3 किती त्याची परिच्छेद करायचे ते करता आले पाहिजे. हा, लक्षात आलं का? याचं उतारे करायचे. हो सर. आणि हा, आता ठीक आहे, आता पुढचं घेऊ. आता माईक बंद करता चालेल. आता बघा, सक्षम बनूया, तर आपण बघितलं. त्याच्यानंतर याचा सराव करायचा, तुम्हाला लिहिण्याचा सुद्धा सराव करायचा. आणि याच्यावर आधारित जर तुम्हाला प्रश्न विचारले तर तुम्हाला सुद्धा त्याची उत्तरं देता आले पाहिजे आणि त्याचा सराव सुद्धा करता आला पाहिजे. आता तुम्हाला जर विचारलं की पाऊस हा कशामध्ये मोजला जातो, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे मिलीमीटर मध्ये पाऊस मोजता येतो. त्यानंतर पाऊस मोजण्यासाठी कोणतं पद्धती वापरली जाते, तर ब्रिटिश पद्धतीमध्ये मिलीमीटर वापरली जाते. मॅट्रिक पद्धतीमध्ये मिलीमीटर, तर ब्रिटिश पद्धतीमध्ये इंच पद्धत वापरली जाते, असं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. पर्जन्य मापकाचे किती प्रकार आहेत, तर 2 प्रकार आहेत, असं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा, आता चला सराव करूया. बघा, शिक्षकांनी सूचना द्यावी. विविध प्रकारच्या वाचन साहित्यातून कोणताही एक उतारा निवडून त्याचे आपणास योग्य वाटतील असे परिच्छेद तयार करा आणि शीर्षक लेखनाचा सराव करा. आता जसं उदाहरणार्थ आपला वरचा उतारा बघितला आपण, त्याला आपण काय शीर्षक देऊ शकतो? एखाद्या प्रकारे आपण त्याला पर्जन्यमान असं शीर्षक देऊ शकतो. असे उतारे तुम्ही काय करायचे, लिहायचे, स्वतः तयार करायचे, किंवा जे आहे एखाद्या पुस्तकात आहे किंवा वर्तमानपत्रात आहे त्याचा तुम्ही ते लिहून त्याला शीर्षक देण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानंतर बघा, कल्पक होऊ द्या किंवा कल्पक होऊया. आता बघा, कल्पना करा, आपण हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहोत व आपल्याला त्यांची काय करायची आहे, मुलाखत घ्यायची आहे. तर तुमच्या मनामध्ये काय काय प्रश्न आहेत त्याची प्रश्नावली तुम्ही तयार करायची. जर समजा आपण एखाद्या वेळेस हवामान खात्याच्या प्रमुखाला भेटायला गेलो तर तुम्ही काय विचारणार? पहिल्यांदा हवा म्हणजे काय, हवामान म्हणजे काय, हवामान कसं निश्चित केलं जातं, तुमच्या मनात जे जे प्रश्न येणार आहे ते तुम्हाला प्रश्नावली तयार करायची. हा सुद्धा एक तुम्हाला अभ्यास आहे बघा, की तुम्ही जर एखाद्या हवामान खात्यातल्या अधिकाऱ्याला भेटणार असाल तर तुमच्या मनामध्ये कोणते कोणते प्रश्न आहे, कमीत कमी 10 प्रश्न तुम्हाला प्रश्नावली तयार करायची. त्याच्यानंतर बघा, इयत्ता 6वीचं पाठ्यपुस्तक आहे, मराठीचं पाठ्यपुस्तक. त्या पाठ्यपुस्तकातून सुद्धा तुम्हाला उतारे लिहून त्याचा जास्तीचा सराव करता येणार आहे. त्यानंतर बाल साहित्य आहे, वयोगटाला अनुसरून असणारे जी जीवन शिक्षण आहे, किशोर आहे, यासारख्या मासिकामधून सुद्धा तुम्हाला या विषयीचे अधिकचा सराव करता येणार आहे. बघा, यानंतरचा आपला सेतू अभ्यासक्रमामधला 29व्या दिवसाचा पुढचा अभ्यास आहे तो म्हणजे इंग्रजीचा. सेतू अभ्यासक्रमाचा पुढचा विषय, आपला दुसरा विषय जो आहे 29व्या दिवसाचा, तो आहे इंग्लिशचा, ऍक्टिव्हिटी 29. बघा, सब्जेक्ट आहे आपला इंग्लिश 7th स्टँडर्ड. ज्याप्रमाणे इतर विषयाप्रमाणेच इंग्रजीला सुद्धा काही अध्ययन निष्पत्ती आहेत. बघा, त्या अध्ययन निष्पत्ती म्हणजे लर्निंग आउटकम्स काय आहेत बघा. तुम्हाला काय आलं पाहिजे, तर रीड अलाउड युझिंग प्रॉपर पॉज, पेस अँड व्हॉल्यूम. म्हणजे तुम्ही जेव्हा वाचताना योग्य ठिकाणी तुम्ही थांबलं पाहिजे, योग्य ठिकाणी त्याचा उच्चार आरोह आणि आरोह अवरोहचा सुद्धा काय केला पाहिजे, त्या पद्धतीने उच्चारण केलं पाहिजे. कोणता शब्द मोठ्यानं बोलायचा, कोणता शब्द हळूवार बोलायचा, याचं सुद्धा तुम्हाला तो निश्चित कळलं पाहिजे. त्यानंतर रीड टू सीक इन्फॉर्मेशन फ्रॉम नोटीस बोर्ड, चार्ट्स, टेबल्स अँड अदर ग्राफिक प्रेझेंटेशन. त्यानंतर तुम्हाला एखाद्या चार्ट मधून, एखाद्या ग्राफिक याच्यातून, प्रेझेंटेशन मधून सुद्धा तुम्हाला त्याचं वाचन करता आलं पाहिजे. त्यानंतर बघा, डिक्शनरी refers to dictionary and printed and electronic reference material to check the meaning, spelling and uses etc. ते सुद्धा तुम्हाला काय करता आले पाहिजे, स्पेलिंग वगैरे डिक्शनरी मध्ये पाहून सुद्धा तुम्हाला ते त्याचा संदर्भ तुम्हाला घेता आला पाहिजे. त्यानंतर बघा, अजून काही इन्स्ट्रक्शन आहेत बघा. लेट द लर्नर्स रीड द लेसन 3.2 द मॅजिक हर्ब. तुम्हाला काय करायचं, 3.2 जे आपलं लेसन आहे स्टँडर्ड 6चा, टेक्स्ट बुक नंबर पेज नंबर 56-57 वरचा, तो काय करायचा, तुम्हाला रीड करायचा आहे, वाचन करायचा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला रीड टू मी हे सुद्धा ऍप डाउनलोड करून, त्यालाच बोलो ऍप सारखा ऍप डाउनलोड करून सुद्धा तुम्हाला इंग्रजीचं वाचन करता येणार आहे. त्यानंतर बघा, आस्क द लर्नर टू अंडरलाईन द न्यू ऑर डिफिकल्ट वर्ड्स. आणि तुम्हाला जे जे शब्द नवीन वाटतात, अवघड वाटतात,
त्याच्या खाली काय करायचं, तुम्ही पेन्सिलनं खून करून ठेवायची आणि नंतर ती विचारायची, त्याचा उच्चार काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, तो मला विचारायचा. त्यानंतर बघा, इनकरेज द लर्नर्स टू फाइंड आउट द प्रोनाउन्सिएशन अँड मिनिंग ऑफ दिस वर्ड. आणि एवढंच नाही, तुम्ही प्रयत्न सुद्धा करून बघायचा डिक्शनरीतून किंवा तुमच्या मोठ्या भावाकडून, बहिणीकडून किंवा आपल्या घरातल्या आई वडिलांकडून विचारून पाहायचं. नाहीच आलं, डिक्शनरीमध्ये पाहायचं, नाही आलं तर मला निश्चित विचारायचंय आणि निश्चितच त्याचा मग अर्थ आणि उच्चार हा आपण पाहणार आहोत. हेल्प द लर्नर्स टू डू द ऍक्टिव्हिटी. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. त्यानंतर बघा काय सांगितलेलं आहे पुढे, इन्स्ट्रक्शन तुमच्यासाठी पुन्हा अजून. रीड द लेसन 3.2. त्याचं नाव काय आहे, द मॅजिक हर्ब, आपल्या स्टँडर्ड 6 मध्ये, आणि पेज नंबर 56 आणि 57. जर तुमच्याकडे पुस्तक जरी नसलं तर तुम्ही दीक्षा ऍप मध्ये जाऊन त्याचा अभ्यास करू शकता. आणि जे अवघड शब्द आहेत त्यांना तुम्ही काय करायचं, अंडरलाईन करायचं आणि ते शब्द, त्याचा उच्चार, अर्थ हे शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा. आणि एवढंच नाही तर तुम्ही काय करायचं, आफ्टर यू हॅव रीड द लेसन डू द गिवन टास्क. आणि तो दिलेला जो टास्क आहे, अभ्यास आहे, तो सुद्धा तुम्हाला करायचा. बघा खाली काही लर्निंग ऍक्टिव्हिटी दिली बघा. हाऊस ऑफ वर्ड्स, जसं आपल्याला मागे गार्डन्स ऑफ वर्ड्स होतं तसंच हाऊस ऑफ वर्ड्स दिलेलं आहे बघा. इथं शब्द दिलेले आहेत, या शब्दांवर, या शब्दांचं जे घर आहे त्यामध्ये बघा, इनकीपर, ग्रेडी, टुमारो, फुलिश, वोकअप, मर्चंट, अनकाइंड, पुअर, फोरहेड, अफोर्ड, गारमेंट्स, हर्ब्स, एम्प्टी, ओव्हर, ब्रॉड, मील, फॉरगेट, नूक, सस्पेक्ट आणि नॉक असे सारखे शब्द दिलेले. आता याच्यातून तुम्हाला ते याचं वाचन करायचं, जसं मी वाचलंय ना तसं वाचन करायचं. रीड द गिवन वर्ड्स. पहिल्यांदा ही ऍक्टिव्हिटी करायची. त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला, फाइंड आउट द फॉलोइंग थिंग्स फ्रॉम द हाऊस ऑफ वर्ड्स. आणि याच्यातले तुम्हाला काही शब्द शोधून काढायचे. कसे, 3 वर्ड्स रिलेटेड टू बिझनेस. आता 3 वर्ड्स रिलेटेड बिझनेस, आता याच्यात 3 वर्ड्स तुम्हाला शोधून काढायचे की जे काय आहेत, बिझनेसशी संबंधित आहे. बघा, इनकीपर, मर्चंट आणि गारमेंट्स यासारखे काय आहेत, 3 शब्द आहेत की जे बिझनेसशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर आहे पुढचा प्रश्न, अ वर्ड रायमिंग विथ द वर्ड कुक. कुकशी रायमिंग असणारा शब्द कोणता येईल याच्यातला, कुक या शब्दाशी नूक, NOOK, नूक. बघा बरोबर. त्याच्यानंतर बघा पुढचं आहे, द वर्ड्स दॅट हॅव क्लोज डबल लेटर्स. बघा, द वर्ड्स दॅट हॅव क्लोज डबल लेटर्स म्हणजे डबल लेटर्स असणारे शब्द सुद्धा तुम्हाला काय करायचे, शोधून काढायचे आणि ते लिहायचे. बघा, डबल लेटर्स वाले कोणते आहेत त्याच्यातले, की ज्याच्यामध्ये 2 वेळा आलेला आहे. समजा फुलिश शब्द आहे, FOO आलेला आहे बघा, DOO त्यासारखे. त्याच्यानंतर अजून कोणता शब्द आलेला आहे का, इनकीपर मध्ये EE आलेला आहे तो शब्द. अशा प्रकारचे डबल वर्ड्स असलेले शब्द शोधून काढायचे. त्यानंतर पार्ट ऑफ आवर बॉडीशी संबंधित असणारा शब्द आलेला आहे का याच्यात, आपल्या फोरहेड. अजून कोणता आलेला असेल तो लिहायचा. त्याच्यानंतर पास्ट टेन्स आलेला आहे बघा, वेकअपचा ओकअप आलेला आहे, वियरचा ओव्हर आलेला आहे, ब्रिंगचा ब्रॉट आलेला आहे त्याच्यात. त्यानंतर अपोजिट आलेलं आहे, काइंडचं काय आलेलं आहे, काइंडचं बघा, काइंड म्हणजे काइंडचं बघा, नंतर अनकाइंड आलंय. त्याच्यानंतर पुढचा त्याचा विरुद्धार्थी कोणता आलाय, रिमेंबरचं काय, रिमेंबर म्हणजे आठवणे, आणि विसरण्यासाठी कोणता शब्द आलेला आहे बघा, फॉरगेट. म्हणजे अशा सारखे तुम्हाला ते लिहून काढायचे. नंतर फुलचे विरुद्ध काय आलेलं आहे, एम्प्टी, म्हणजे ते तुम्हाला लिहायचे बघा. नंतर पुढे अजून काय सांगितलं, अ टाईप ऑफ प्लांट्स, एखादा प्लांटचं नाव आलेलं आहे याच्यात, तर ते प्लांटचं नाव कोणतं आहे याच्यातलं ते तुम्ही शोधून काढायचं. त्याच्यात आहे हर्ब्स बघा, ते तुम्हाला लिहिता येईल. म्हणजे अशा प्रकारचे तुम्हाला पूर्ण सराव याचा ऍक्टिव्हिटीचा करायचा आहे. पुन्हा नंतर काय सांगितलंय, लिस्ट डाऊन ऑल द ऍक्शन वर्ड. ऍक्शन वर्ड असणारे शब्द कोणते आहेत ते सगळे लिहायचे. अ वर्ड दॅट इंडिकेट साऊंड ऑफ टॅपिंग ऑन डोअर, त्याच्या संदर्भात असलेला नॉक हा शब्द आहे बघा. अ पर्सन हु रन्स इन स्मॉल हॉटेल्स, त्याचं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. नंतर फाइंड द स्मॉल वर्ड्स हिडन इन द बिग वर्ड. इन कीपर मधला 2 शब्द कोणते आहे, इन आहे, कीप आहे, कीपर आहे. मर्चंट मधलं काय आहे तर ते शब्द तुम्हाला शोधून काढायचे. फॉरगेट मध्ये आहे, फॉर आहे, गेट आहे. नंतर फोरहेड मध्ये फोर आहे बघा, आणि हेड पण आहे. अशासारखे छोटे छोटे शब्द शोधून काढायचे.
असा हा पूर्ण ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायची. आणि अधिकच्या माहितीसाठी तुम्हाला काय करता येईल, ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे, त्या ऍक्टिव्हिटी तुम्ही करायची. एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी मध्ये मेक, न्यू हे जे आहेत शब्द ते तुम्हाला काय करायचे, रीड करून त्याची सुद्धा ऍक्टिव्हिटी त्याच्यापासून करायची. आणि याच्यातून आपण दीक्षा ऍप मध्ये जाऊन सुद्धा लिंकला क्लिक करून सुद्धा अधिकची माहिती ठेवू शकतो. आजच्या इंग्रजीच्या सेतू अभ्यासक्रमामधून आपण काय शिकलो, आय कॅन रीड द न्यू वर्ड्स लर्न इन द लेसन. आपण यामधून नवीन शब्द जे आलेले आहेत ते शिकलो आहोत. आय अंडरस्टँड दिअर मिनिंग, आणि त्याचा अर्थ सुद्धा आपल्याला माहित झालेला आहे. याच्यानंतरचा पुढचा विषय आपल्या सेतू अभ्यासक्रमाचा तिसरा विषय आहे, तो म्हणजे गणिताचा. बघा, क्षेत्राचं नाव आहे, आपण कालही बघत होतो, क्षेत्राचं नाव आहे गणिताचं, बीजगणित आहे. उपघटक आहे बघा आपला एक चल समीकरण, आणि घटकाचं नाव आहे समीकरण, आणि उपघटकाचं नाव आहे एक चल समीकरण. आणि आज आपला आहे 29वा दिवस गणिताचा. आता याच्यामध्ये अध्ययन निष्पत्ती काय सांगितली बघा, एका चलातील समीकरणाची सोपी उदाहरणे सोडवतात. विद्यार्थ्यांना तुम्हाला काय करता आलं पाहिजे, एका चलातील समीकरणाची सोपी उदाहरणं सोडवता आली पाहिजे. आता आपल्याला काय करायचं, थोडं समजून घ्यायचंय. आपण यापूर्वी सामान्यीकरण करण्यासाठी दिलेल्या परिस्थितीत चलाचा वापर विविध क्रियासह कसा करतात हे पाहिले आहे. आता आपण चलांचा वापर करून समीकरण कसे सोडवतात हे पाहू. आता उदाहरण बघा, एक सांगितलेलं आहे बघा. उदाहरण 1, मोहितकडे काही वह्या होत्या. त्यांच्या बाबांनी त्याला अजून 6 वह्या दिल्यावर त्याच्याकडे 15 वह्या झाल्या. तर मोहितकडे आधी किती वह्या होत्या बघा. आता याच्यानुसार पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, समीकरण तयार करायचं. मोहितकडे काही वह्या होत्या म्हणजेच काय, मोहितकडे समजा काही म्हणजे काय, एक्स वह्या होत्या. त्याच्या बाबांनी किती दिल्या, त्याला 6 वह्या आणून दिल्या, म्हणजे एक्स अधिक 6. आणि एक्स अधिक 6 झाल्यानंतर त्याच्याकडे पूर्ण वह्या किती झाल्या, 15 झाल्या. तर मग बाबांनी त्याला 6 वह्या दिल्या आणि याच्या पूर्वीच्या वह्या किती, असा एक समीकरण तयार होईल. एक्स अधिक 6 बरोबर 15. आणि मग त्याच्यानंतर आपण काय करायचं, एक्स अधिक 6 मधून एक्स अधिक 6 हे जे आहे, दोन पद्धतीने आपल्याला हे गणित करता येतं. दोन्ही बाजूतून आपल्याला काय करायचे, 6 वजा करायचे. आणि मग गणित कसं तयार होणार आहे, एक्स अधिक 6 मायनस 6 आणि 15 वजा 6. त्याच्यामुळे दोन्ही बाजूतून आपण 6 वजा केले आणि त्याच्यानंतर उत्तर आलं एक्स बरोबर 9. बघा, कारण की एक्स अधिक 6 मायनस 6 म्हणजे 6 तून 6 गेले 0, कारण की एक अधिक आहे आणि एक मायनस आहे म्हणून 0, म्हणजे एक्सच राहिलं. आणि इकडे 15 तून 6 काढले तर 9 राहिले, म्हणून एक्स ची किंमत किती आली, 9. म्हणजे मोहितकडे किती होत्या वह्या अगोदरच्या, 9, आणि वडिलांनी दिलेल्या 6, म्हणजे 9 6 15 झाल्या बरोबर. आता त्याच्यानंतर अजून एक सरावासाठी गणित दिलेलं आहे, चला सराव करूया. उदाहरण क्रमांक 1 बघा. 2 भावांनी मिळून 10 पुस्तके विकत घेतली. एका भावाने 4 पुस्तके विकत घेतली, तर दुसऱ्या भावाने किती पुस्तके विकत घेतली असतील, तर बघा 2 भावांनी मिळून किती पुस्तके विकत घेतली, 10. आता एका भावाने किती घेतली, 4, म्हणजे दुसऱ्या भावाने विकत घेतलेल्या पुस्तकाची संख्या जर तुम्ही यम मानली, कोणतंही अक्षर घेऊ शकता तुम्ही, यम मानली, दोघांनी मिळून किती पुस्तके घेतली, 10, म्हणजे यम अधिक 4 बरोबर 10. आता या ठिकाणी सुद्धा जसं आपण वरती केलंय तसंच दोन्ही बाजूतून किती वजा करायचे, 4. यम अधिक 4 वजा 4 बरोबर 10 वजा 4, आणि इकडे लिहायचंय दोन्ही बाजूतून 4 वजा केले, म्हणून काय उत्तर येणार आहे, यम बरोबर 6. म्हणून दोन्ही भावाने 6 पुस्तके विकत घेतली. त्यानंतर पुढचं गणित आहे दुसरं. सानियाकडे काही मास्क होते. आईने तिला 5 मास्क दिल्यावर तिच्याकडे 8 मास्क झाले. तर सानियाकडे आधी किती मास्क होते बघा. सानियाकडे काही मास्क होते म्हणजे सानियाकडे मास्कची संख्या आपण वाय मानू. आईने तिला 5 मास्क दिल्यावर तिच्याकडे किती झाले, 8, म्हणजे एक घेतलेला आहे, वाय अधिक 5 बरोबर 8. आणि मग आपल्याला दोन्ही बाजूतून किती वजा करावं लागणार, या ठिकाणी 5. आणि मग त्यामुळे वाय अधिक 5 मायनस 5 बरोबर 8 वजा 5, आणि मग काय उत्तर येणार आहे, वाय बरोबर 3. अशा प्रकारे यावरून सानियाकडे 3 मास्क होते. अशा प्रकारची गणित तुम्हाला सोडवायची आहे. खालील समीकरणं सोडवायची आणि त्याची उत्तरं लिहायची. प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2 हे पूर्ण उत्तर याची सोडवायची. पहिले जे गणित दिले ते सोडवायचे, पुन्हा सराव करायचा. आणि अधिकची माहितीसाठी तुम्ही लिंकला क्लिक करून काय करू शकता, अधिकची माहिती घेऊ शकता. आज आपल्याला तुम्हाला काय कळालं, दिलेल्या माहिती समीकरणाच्या स्वरूपात तुम्हाला लिहिता येतं.
एका चलातील समीकरणाची सोपी उदाहरणं तुम्हाला सोडवता येतील. बघा, त्याच्यानंतर आजचा सेतू अभ्यासक्रमाचा चौथा विषय बघा, विज्ञान विषयाचा 29व्या दिवसाचा जो विषय आहे आपला विज्ञानाचा. बघा, शोध घ्या. खालील चित्रामध्ये आपण आता हे आपला बराचसा सराव चाललाय बघा विज्ञानाचा. मागे सुद्धा 2-3 आपल्या अभ्यासक्रमामध्ये हा प्रश्न आलेला बघा, तुम्ही तो निश्चितच सोडवलेला असाल बघा. शोध घ्या. खालील चित्रामध्ये धरणातील साठवलेले पाणी आणि धरणातील नदी प्रवाहामध्ये सोडण्यात आलेल्या पाण्यामध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा आढळून येते हे आपण सांगितलं होतं बघा. याच्यापूर्वीच्या तासिकेमध्ये सुद्धा सांगितले होतं की या धरणामध्ये जे पाणी साठवलेलं आहे त्याच्यामध्ये कोणती ऊर्जा आहे, तर स्थितीज ऊर्जा आहे. आणि या स्थितीज ऊर्जेपासून जलविद्युत निर्मिती ही केली जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, पृथ्वीवरील वातावरणाला सूर्याची कशा प्रकारे मदत होते. पृथ्वीवरील वातावरणाला सूर्याची कशा प्रकारे मदत होते, तर सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने बघा वनस्पती काय करतात, प्रकाश संश्लेषणाची क्रिया करतात. त्याचप्रमाणे पृथ्वीवर होणारे सगळं जे ऋतुमान चक्र आहे किंवा पृथ्वीचं जे तापमान आहे ते सर्व काही सूर्याच्यामुळे हे कमी जास्त होत असतं. त्यामुळे बघा, सौर ऊर्जा उपकरणामध्ये सूर्यापासून मिळणाऱ्या कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो, तर सौर ऊर्जेचा वापर केला जातो, उष्णता ऊर्जेचा वापर केला जातो. ऊर्जा स्रोत कशाला म्हणतात, म्हणता येईल की ज्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते. आणि त्यामुळेच बघा, ऊर्जेचा मुख्य स्रोत कोण आहे, नैसर्गिक स्रोत हा सूर्य आहे. आता बघा, दिवाळीमध्ये तुम्ही फटाके फोडतात, त्यात कोणत्या प्रकारची ऊर्जा साठवलेली असते, तर त्याच्यामध्ये सुद्धा स्थितीज ऊर्जा ही साठवलेली असते बघा. त्याच्यानंतर आता तुम्हाला उदाहरण द्यायचंय प्रकाश ऊर्जेचं, ध्वनी ऊर्जेचं, रासायनिक ऊर्जेचं. हे सुद्धा तुम्हाला लिहायचं आणि याची प्रश्न उत्तर लिहून आपल्या ग्रुपवर पाठवायचे आहे. आपल्या घरात परिसरात कोणत्या कोणत्या ऊर्जेची उदाहरणं तुम्हाला बघायला मिळतात, त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या मित्राशी सुद्धा चर्चा करू शकता. अशा प्रकारे आपला विज्ञानाचा हा अभ्यास बघितला आपण. त्याच्यानंतर बघा, आता पुढचा विषय आहे आपला सामाजिक शास्त्राचा. सेतू अभ्यासक्रमाच्या 29व्या दिवसाचा अभ्यास आहे आपला सामाजिक शास्त्रामधला भूगोलाचा, इयत्ता 7वीचा. बघा, घटक आहे आपला 8वा, नैसर्गिक संसाधने. भूगोल विषय आहे आपला, इयत्ता 6वीचा संदर्भ दिलेला आहे बघा. याच्यामध्ये आपल्याला अध्ययन निष्पत्ती काय आली पाहिजे, नैसर्गिक संसाधनाचा योग्य वापर करण्याचे समर्थन करतो. म्हणजे तुम्हाला हे सर्व करता आलं पाहिजे. नैसर्गिक संसाधन म्हणजे काय, आपण मागच्या तासिकेमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. नैसर्गिक संसाधनाची उदाहरणं तुम्हाला लिहिता आली पाहिजे, नैसर्गिक जे आहेत ते सगळे. त्याच्यानंतर तुम्हाला काही अधिकची माहिती लागली तर इथं लिंक दिलेली आहे दीक्षा ऍपची, तिच्यावर जाऊन तुम्ही काय करू शकता, अधिकची माहिती मिळवू शकता. त्यानंतर आवश्यक साहित्य बघा, 6वीचं भूगोल विषयाचं पाठ्यपुस्तक घ्या. इथं एक आकृतीचं निरीक्षण करायचं तुम्हाला. पृथ्वीवर पाणी हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असूनही पाणी जपून का वापरावे, असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. कारण की आपण म्हणतो की आपल्या पृथ्वीवर तर 100% जवळजवळ 71% काय आहे, पाणी आहे. मग तरी सुद्धा आपण पाणी का बरं जपून वापरायचं. 29% जमीन आहे आणि 71% पाणी आहे, तर तरी का जपून वापरायचं. त्याचं कारण आहे बघा, त्याच्यातील जे आपल्या पिण्यायोग्य पाणी आहे त्याचं प्रमाण फारच कमी आहे बघा. त्याच्यामुळे इथं म्हटलेलं आहे बघा, पृथ्वीवरील एकूण पाणी आहे 100% आणि पृथ्वीवरील पाणी पिण्यायोग्य किती आहे, फक्त 3%. आणि पृथ्वीवरील वापरण्यास उपलब्ध आपल्याला किती आहे, फक्त 0.03%. म्हणून त्यामुळे आपल्याला पिण्यायोग्य पाणी जपून वापरणं आवश्यक आहे. पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. यापैकी काही पाणी वापरण्यायोग्य आहे, बरेचसे पाणी कसं आहे, खारट आहे. वापरण्यायोग्य पाण्यापैकी अत्यल्प पाणी सर्व सजीव वापरू शकतात. एवढेच पाणी देखील सर्वांना पुरेसे आहे बघा. इथे जागतिक जलसाठा आणि उपलब्धता विषयी माहिती आपल्याला दिलेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला नैसर्गिक संसाधनाची माहिती लिहायची आहे बघा. हा उतारा तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. नैसर्गिक संसाधने निसर्गतः उपलब्ध असतात. या संसाधनाचा वापर प्रत्येक सजीव आपल्या गरजेप्रमाणे करत असतो. मानवाने त्याच्या बौद्धिक शक्तीच्या जोरावर अनेक नैसर्गिक संसाधने स्वतःसाठी वापरण्यास सुरुवात केली व पुढे लोकसंख्या वाढ व मानवाचा हव्यास या गोष्टीमुळे नैसर्गिक संसाधनाचा अतिरेकी वापर सुरू झाला आणि त्यातूनच निसर्गाचा समतोल ढासळण्यास सुरुवात झाली. याचाच अर्थ असा की मानवाने नैसर्गिक संसाधनाचा वापर आवश्यकतेनुसार व तारतम्याने करणे आवश्यक आहे, असं आपल्याला लक्षात येतं. आणि आपण याच्यातून काय शिकलो हे लक्षात ठेवा. नैसर्गिक संसाधनाचा वापर हा आपण कसा केला पाहिजे, काळजीपूर्वक केला पाहिजे. अधिक माहितीसाठी तुम्हाला
पुढील लिंक दिली आहे त्या दीक्षा ऍपच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अधिकची माहिती घेऊ शकता, किंवा इयत्ता 6वीचं जे भूगोल विषयाचं पाठ्यपुस्तक आहे त्याच्यातील 8वा जो पाठ आहे नैसर्गिक संसाधन आणि यांचा वाचन तुम्हाला करायचं आहे. प्रश्नांची उत्तर सुद्धा शोधून काढायची आणि ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायचे. बघा, प्रश्न आहे, पृथ्वीवरील संसाधनाचा साठ्याचा तारतम्याने वापर करणे आवश्यक का आहे? विनाकारण, दुसरा प्रश्न आहे, विनाकारण विद्युत उपकरणे सुरू असल्यास काय करावे आणि का? जर एखाद्या वेळी विनाकारण विद्युत उपकरण चालू आहे, म्हणजे फॅन चालू आहे, तुम्ही नाहीये घरात, तर तुमचं काम काय आहे, ते फॅन बंद केला पाहिजे. म्हणजे किंवा एखादा लाईट आहे, दिवसा सुद्धा चालू आहे, तुम्हाला लाईटची आवश्यकता नाही, तो तुम्ही बंद केला पाहिजे. म्हणजे अशा काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या, लिहायच्या. विविध समारंभामध्ये मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी होताना दिसते, यावर कोणता उपाय करता येईल? बघा, काही काही लग्नामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी होत असते, त्यासाठी तुम्ही कोणती पद्धत वापरू शकता? सगळ्यांना विचारून जर तुम्ही वाढलं, जितकं लागतं तेवढंच जर प्रत्येकाने जर घेतलं तर अन्नाची काय होणार नाही, नासाडी होणार नाही. अशा प्रकारे अधिकचा सराव करण्यासाठी सुद्धा तुम्हाला लिंक दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही अधिकची माहिती घेऊ शकता. याच्यानंतर आपला शेवटचा आपला सेतू अभ्यासक्रमाचा आजच्या 29व्या दिवसाचा अभ्यास आहे, तो आहे विषय आहे तो हिंदी. पहा, दिन 29वां, क्षेत्र देखो, भाषा विकास और कौशल है देखो लेखन। जिस तरह से मराठी का आज का कौशल लेखन था, उसी तरह से हमारी जो दूसरी भाषा है, हमारी राष्ट्रभाषा है, हिंदी का भी आज का कौशल लेखन है और क्षेत्र भाषा विकास है। अध्ययन निष्पत्ति देखो, सुनी पढ़ी सामग्री तथा दूसरों के द्वारा अभिव्यक्त अनुभव से संबंधित उचित मुद्दों को अधोरेखित करते हुए उनका संकलन करते हुए चर्चा करते हैं। आओ पता करें, आपके घर अड़ोस पड़ोस में कौन कौन से जानवर है, वे कैसे चलते हैं, क्या खाते हैं, उनके अलग अलग आवाज का निरीक्षण करवाएं। देखो, हर एक जो प्राणी है उनकी एक अलग आवाज है, उनके चलने का ढंग अलग है, बाद में वो उनका खाना भी अलग अलग है, उनकी अलग अलग आवाज है, इनका निरीक्षण आपको करने का है। जो पहला चित्र दिखता है देखो, वो है एक छोटे से कुत्ते का। बाद में देखो, छोटे से गाय या छोटा सा जानवर है, देखो पशु है, अपने खेतों में उपयोग में आने वाले बैल है। बाद में देखो एक जो है बिल्ली का भी चित्र है, मुर्गे का भी चित्र है, मुर्गी का चित्र है। ये सब, इनका आवाज भी अलग है, कुत्ते का आवाज अलग है, गाय का आवाज अलग है, इनका खाना अलग है सबका। बिल्ली का खाना यानी कि जो चूहे है वो बिल्ली खाती है, दूध पीती है। मुर्गी क्या खाती है, दाने चुगती है। गाय और बैल जो है, जो अपना चारा है वो खाते हैं। कुत्ते को यानी कि वो शाकाहारी भी है और मांसाहारी भी है, नॉन वेज भी खाता है और वेज भी खाता है। देखो देखो आगे देखो, आओ सक्षम बने, यहाँ पे चित्र दिया है, देखो इस चित्र का आपको निरीक्षण करने का है और अपने परिवेश में दिखाई देने वाले पशु पक्षियों का निरीक्षण करो और पर्यावरण में होने वाला बदलाव का पशु पक्षियों पर क्या असर होता है, ये आपको संक्षेप में लिखने का है। देखो, इस तरह से आपको अभ्यास करने का है। किसी भी एक पशु पक्षी पे आपको क्या करने का है, 8 से 10 पंक्तियों में लेखन करने का है। आओ सृजन करें। पर्यावरण की रक्षा के लिए एक आपको गुट बनाकर क्या करने की है, चर्चा करने की है। और अधिक का पूरक साहित्य के लिए आप दीक्षा ऐप का प्रयोग कर सकते हैं और 6ठी कक्षा का अपना जो पाठ है उसका भी अध्ययन कर सकते हैं। यहाँ पे आपको ऑनलाईन टेस्ट, ज्या तुम्हाला अधिक सरावासाठी इयत्ता 6वीच्या ऑनलाईन टेस्ट सुद्धा दिलेल्या आहेत। बघा, या सर्व टेस्टचा वापर करून तुम्ही तुमचा हा सेतू अभ्यासक्रमाचा पूर्ण अभ्यास करू शकता। अशा प्रकारे आज आपण सेतू अभ्यासक्रमाचा बघा, आज पूर्ण आपण सर्व म्हणजे सेतू अभ्यासक्रमामध्ये आजचा जो 29व्या दिवसाचा अभ्यास पूर्ण पाहिलेला आहे। आणि तुम्हाला काय करायचंय, आज जितके पूर्ण सगळ्या विषयाचा जो अभ्यास दिलेला आहे त्या पूर्ण अभ्यासाचा जो सांगितलेला आहे तुम्हाला होमवर्क जो सांगितलेला आहे तो पूर्ण करून तुम्हाला काय करायचं आहे, तो आपल्या ग्रुपवर पाठवायचा आहे। बघा,
हे लक्षात ठेवायचंय. लक्षात आलं का सुगंध काय काय करायचं आजचा जो अभ्यास आहे तो? हो सर. हा हा आज आणि त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, आता याच्यानंतर आज आपल्याला एक चाचणीचा एक ओझरता चाचणी कशी आहे आपली भाव, दुसरी जी चाचणी आहे त्याचा सुद्धा आपल्याला, मी उत्तर सांगणार नाही, परंतु जी चाचणी आहे तुम्हाला जी सोडवायची आहे आज, मी तुम्हाला वेळ दिलेली 6ची, त्या 6 वाजता ती बरोबर सुरू होणार आहे आणि तुम्हाला ती 15 गुणाची जी प्रत्येक विषयाची जी चाचणी आहे ती तुम्हाला सोडवायची आहे. आणि ती काय करायची वाटलंच तर तुम्ही एखाद्या रुलिंग पेजवर जरी तुम्ही सोडवली आणि त्याचा फोटो काढून जर त्याचं उत्तर त्याच्यात पाठवलं तरी सुद्धा ते चालणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं, ते प्रश्न पाहायचे आणि त्याचे उत्तर एका कागदावर लिहायचे आणि त्याचा फोटो काढून तो काय करायचा, त्याला त्याच्यात पाठवायचा, अटॅच करून पाठवायचा. जसं मी पाठवलेलं आहे तुम्हाला ते अटॅच करून पाठवायचं. त्याच्यात तुम्हाला विचारले जाणार आहे इमेज पाठवायची का फोटो पाठवायचा, ते तुम्हाला विचारणार आहे. तर आपण काय करू आता, आपली जी सेतू अभ्यासाची चाचणी क्रमांक 2 आहे त्याचा आपण काय करणार आहोत, त्याचा अभ्यास करणार आहोत. बघा आजची जी आपली सेतू अभ्यासाची चाचणी बघा, त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, आपल्या ग्रुपमध्ये जाणार आहोत आणि एक ओझरती माहिती आजची जी चाचणी आहे आपली सेतू अभ्यासक्रमाची ती आता आपण बघणार आहोत. बघा आपल्या चाचणीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न असतील. आता सुगंध माईक बंद केलं चालेल, नंतर विचारल्यानंतर सांगायच्या. म्हणजे आता हे मी तुम्हाला उत्तर विचारणार नाही कारण तुम्हाला उत्तर लिहायचे, फक्त एक आपण बघणार आहोत की मराठीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न आहेत. तुम्हाला एक समजून सांगणार आहे मी. आजची जी सेतू अभ्यासाची चाचणी क्रमांक 2 आहे, दिवस 16 पासून ते 29 पर्यंत ही तुम्हाला काय करायची आहे, आपण ऑनलाईन पण घेणार आहे आणि ऑफलाईन पण घेणार आहे. म्हणजे पेपरवर पण घेणार आहे, पण तुम्हाला एक सराव व्हावा ऑनलाईनचा म्हणून ते पण आपण घेणार आहोत. बघा विषय आपला मराठीचा पहिला, इयत्ता 7वी, 15 गुणाची ही परीक्षा आहे. बघा इथं दिलेला आहे प्रश्न क्रमांक 1 अ, खालील दिलेला कर्ता वापरून सकर्मक आणि आकर्मक वाक्य लिहा. आता मी याचं उत्तर सांगणार नाही, परंतु तुम्हाला सांगितलेलं बघा, कर्ता आणि कर्म आणि क्रियापद म्हणजे काय तुम्हाला सांगितलेलं आहे. जो क्रिया करतो त्याला कर्ता म्हणतात आणि ज्याच्यावर क्रिया होते त्याला म्हणायचं कर्म. आता उदाहरणार्थ इथं प्रथमेश हा काय करता. आता मी तुम्हाला एक कर्माचं सकर्मक कर्माचं एक वाक्य सांगणार आहे, परंतु तुम्हाला इथं प्रथमेश पासून सुरू होणारं वाक्य तयार करायचंय. बघा उदाहरणार्थ मी आता तुम्हाला सांगतो, राम आंबा खातो. याच्यामध्ये राम आंबा खातो हे झालं सकर्मक, कारण की राम कर्ता झाला, आंबा हे काय झालं कर्म झालं आणि खातो हे क्रियापद झालं. म्हणजे याच्यात काय आहे, हे कोणतं क्रियापद आहे, सकर्मक. याच्यासारखंच तुम्हाला प्रथमेश पासून सुरू होणारं काय करायचं, वाक्य तयार करायचं. त्याच्यानंतर आता अकर्मक वाक्य कसं राहणार आहे, राम खातो. याच्यामध्ये आलं का कर्म, आलं का नाही, म्हणजे हे अकर्मक क्रियापद. असे 2 वाक्य तुम्हाला प्रथमेश पासून सुरू होणाऱ्या शब्दापासून करायचे. लक्षात आलं का. आता दुसरा प्रश्न आहे ब. आता खालील विशेषण आणि त्या विशेषणाचा उपप्रकार लिहा. आता बघा, आता विशेषण आणि त्याचा विशेषणाचा प्रकार लिहायचा. आता पहिल्यांदा याच्यातला विशेषण कोणतं ते सांगायचं. आता नवा सदरा याच्यामधलं एक तुम्हाला मी समजून सांगणार आहे. बघा नवा सदरा याच्यामध्ये नवा काय आहे, विशेषण आहे. म्हणजे हे कोणता प्रकार आहे याचा, गुण विशेषणाचा. मग इथं गुण विशेषण लिहायचं. अशा प्रकारे राहिलेले 2 सुद्धा तुम्हाला सोडवायचे. त्याच्यानंतर बघा इंटरनेटवरून घेतलेल्या या कवितेचे वाचन करून खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आता ही इंटरनेटवरून कविता घेतलेली आहे. नको नको रे ज्योतिषा माझ्या दारी नको येऊ, धनरेषाच्या यांनी तळ हात रे फाटला, देवा तुझ्या बी घरचा जरा धनाचा आटला, माझे दैव मला कळे माझा हात नको पाहू, म्हणे नशिबाचे 9 ग्रह तळा हाताच्या रेगवट्या, बापा नको मारू थापा अशा उगा खऱ्या खोट्या. अशा बहिणाबाई चौधरीचं असलेलं हे घेतलेली ही कविता आहे बघा इंटरनेटवरून. आणि या कवितेचं वाचन करायचं आणि तुम्हाला याच्यावरचे प्रश्न विचारलेले आहेत. कवयित्री कोणत्या गोष्टीवर विश्वास असेल असे तुम्हाला वाटते, कवयित्रीचे कोणत्या गोष्टीवर विश्वास आहे असेल तुम्हाला वाटते, भविष्यावर आहे का स्वतःच्या कष्टावर आहे, हे तुम्ही सांगायचंय.
देवाच्या सुद्धा आता संपत्ती नाही, हे कवितेतील कोणत्या ओळीत सांगितलेले आहे? देवाच्याकडे सुद्धा संपत्ती नाही, अशी कोणती ओळ आहे? देवा तुझ्या बी घरचा जरा धनाचा आटला, अशी ओळ. कवितेला योग्य शीर्षक द्या तुम्ही आता याला. आता इथं दिले नको नको ज्योतिष्या, मग तुमच्या पद्धतीने याला नाव द्या, त्याला 1 मार्क मिळणार आहे तुम्हाला. शिक्षकांनी ऐकलेली गोष्ट तुमच्या शब्दात 10 ओळीत लिहा. तुम्हाला जी गोष्ट सांगितली जाईल, एक गोष्ट जर सांगितली तुम्हाला, तर ती गोष्ट तुमच्या भाषेत लिहिता आली पाहिजे. बघा, उदाहरणार्थ तुम्हाला जर मी मागे सांगितली आहे माकड आणि टोपीवालाची गोष्ट. एक मोठसा असा जंगल होतं आणि त्या जंगलामधून एक टोपीवाला आपल्या टोपी विकण्यासाठी जात होता बा. आणि टोपी विकण्यासाठी जात असताना तो थकला आणि चालून चालून थकला आणि तो एका झाडाखाली थांबला. आणि झाडाखाली थांबल्यानंतर त्यानं आपली जी टोपीची पेटी आहे ती झाडाखाली ठेवली आणि पेटी आपल्या डोक्याजवळ ठेवून तो झोपी गेला. त्याला गाढ अशी झोप लागली आणि काही कालावधीनंतर त्याच झाडावर बरीचशी अशी माकडं ही खेळत होती. आणि त्या माकडांचं लक्ष गेलं की या पेटीमध्ये काहीतरी आहे, कारण की माकडांना कशी असते, उत्सुकता असते. आणि त्याच्यामुळे त्यांचं लक्ष त्या पेटीकडे गेलं आणि या पेटीत नेमकं काय आहे या पाहण्याच्या उद्देशानं, कारण की त्यांना असं वाटलं असेल की या पेटीमध्ये काहीतरी खायला आपल्याला निश्चितच असेल, म्हणून त्यांनी काय केलं, त्या पेटीकडे आपला मोर्चा वळवला. टोपीवाला मात्र गाढ झोपलेला होता, त्याला काही याची जाणीव झाली नाही. आणि सर्व माकडे आपल्या त्या झाडावरून खाली आली आणि त्यांनी काय केलं, त्या पेटीला उघडलं. पेटीला उघडल्यावर त्यांना टोपी दिसली आणि त्या सर्व माकडांनी एक एक टोपी घेऊन ते पुन्हा आपल्या झाडावर जाऊन बसली. सर्व माकडांनी काय केलं, टोपी घेतलेली होती, कोणी टोपी घालण्याचा प्रयत्न करत होते, कोणी टोपीशी खेळत होते. काही कालावधीनंतर या माकडांच्या आवाजानं त्या टोपीवाल्याला त्याची जी लागलेली झोप होती चांगली गाढ, ती झोपेतून तो काय झाला, जागा झाला आणि पाहतो तर काय, पेटी उघडलेली. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपल्या पेटीतून कोणीतरी काय केलेलं आहे, आपल्या टोप्या पळवलेल्या आहेत. मग त्यावेळी त्याच्या लक्षात आलं, इकडे तिकडे पाहिलं तर कोणीही नव्हतं. तेव्हा त्याच्यानंतर सहज लक्ष गेलं वरती पाहिलं त्यांनी झाडाकडे, तर सर्व माकडांकडे टोप्या त्याला दिसल्या. मग त्यावेळी त्याला लक्षात आलं की आता या टोप्या परत कशा मिळवाव्या. मग त्या उद्देशानं त्यानं काय केलं, त्यानं प्रयत्न करायला सुरुवात केली. प्रथम त्यानं त्या माकडांकडे काय केलं, दगड मारून पाहिली की त्यामुळे तरी तो काय करतील, ते सगळे माकडं आपल्या टोप्या देतील. त्याच्यानंतर ज्यावेळी त्यांनी दगड मारले त्यावेळी या माकडांनी फळं जे आहेत याच्यावरची झाडावरची ते फेकून त्याला मारली. त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीनं तो टोपीवाला प्रयत्न करू लागला, परंतु हताश झाला आणि अचानक त्याला असं सुचलं, आपल्या डोक्यातली टोपी त्यानं काय केली, आपल्या पेटीत टाकली. त्याचबरोबर सर्व माकडांनी ज्या आपल्या डोक्यावरच्या हातातल्या टोप्या होत्या त्या सर्व त्या पेटीकडे फेकून दिल्या, कारण की माकड हे काय करत असतं, अनुकरण करत असतं. आणि अशा प्रकारे त्या पूर्ण टोप्या त्याला परत वापस मिळाल्या आणि बिचारा टोपीवाला पुढील प्रवासाला निघाला. अशा प्रकारची एक छानशी गोष्ट मी तुम्हाला सांगितली. बघा, आता आता तुम्ही ही जी गोष्ट आहे तुमच्या शब्दात लिहायची, काही अवघड असणार नाही. तुम्ही अशी या पद्धतीची ही गोष्ट लिहा किंवा तुमच्या पद्धतीने कोणती गोष्ट तुम्ही लिहायची आहे, ही गोष्ट जर तुम्ही लिहिली तर तुम्हाला 3 गुण मिळणार आहे. बघा, त्याच्यानंतर बघा, हीच गोष्ट लिहावी असं नाही, तुमच्या मनाप्रमाणे कोणतीही गोष्ट तुम्ही लिहू शकता. बघा, आता इथं सोबत दिलेल्या चित्राविषयी तुम्हाला काय माहिती आहे. बघा, हे चित्र कशाचं दिसतंय, बघा तुम्हाला हे भारतरत्नाचं जे भारतरत्न पुरस्काराचं चित्र आहे आणि त्याविषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे की भारतरत्न पुरस्कार आतापर्यंत कोणाला मिळाला, कशासाठी दिला जातो, याविषयी थोडक्यात तुम्हाला 2 ते 3 ओळीत माहिती लिहायची आहे. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे आपला चाचणी क्रमांक 2 मधल्या गणिताचा. बघा, आपली इयत्ता 7वीची चाचणी आहे. सर्वप्रथम तुम्ही तुमचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघा, प्रश्न क्रमांक पहिला आहे बघा, 4 ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी कोणत्याही 3 संख्या लिहा. 4 ने विभाज्य असणाऱ्या आपण शिकलेलो आहोत, ते तुम्ही लिहायचे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सोडवा. त्याच्यामध्ये दशांश अपूर्णांकाची वजाबाकी आहे, गुणाकार आहे, भागाकार आहे, हा सुद्धा आपण शिकलेलो आहोत, ते तुम्ही सोडवायचं. त्याच्यानंतर काही शाब्दिक गणित आहेत, खालील उपप्रश्न सोडवा.
विजयकडे 20 किलोग्रॅम ज्वारी आणि 30 किलोग्रॅम गहू आहेत. सर्व धान्य पिशव्यामध्ये भरायचे आहेत. प्रत्येक पिशवीत समान वजनाचे काय करायचे धान्य भरायचे आहे. तर जास्तीत जास्त किती वजनाचे धान्य प्रत्येक पिशवीत भरता येईल हे सगळं तुम्ही लिहायचं आहे प्रत्यक्ष गणित करून. नंतर पुढचा दुसरा प्रश्न आहे तो सुद्धा शाब्दिक आहे, तो सुद्धा तुम्हाला सोडवायचा आहे. नंतर त्यानंतर सीमाजवळ 24 वह्या 20 पुस्तके आहेत, तर वह्याचे पुस्तकाशी असलेले गुणोत्तर काढा. म्हणजे 24 जसे 20 याचं गुणोत्तर तुम्हाला काढायचंय. 24/20 करून त्याचे बरोबर तुम्हाला काय करायचं गुणोत्तर काढायचं. अशा प्रकारे तुम्हाला हा गणिताचा आजचा चाचणीचा आहे दुसऱ्या चाचणीचा पेपर. त्याच्यानंतर आहे पुढचा ई गुणाचा पेपर आहे बघा आपला. आता याच्यामध्ये बघा खालील तक्ता पूर्ण करायचा आहे तुम्हाला. याच्यासाठी 4 गुण आहेत बघा तुम्हाला. संस्थापक, राज्य विस्तार, कार्य. आता गुप्त घराणे कोणते, वर्धन घराणे कोणते, त्याच्याविषयी तुम्हाला इथं वर्धन घराण्यातला संस्थापक कोण आहे, राज्य विस्तार कोणी केला, कार्य कोणतं केलं हे सर्व लिहायचं आहे. त्याच्यानंतर भौतिक साधनाची उदाहरणं लिहायची, लिखित साधनाची उदाहरणं लिहायची, मौखिक साधनांची उदाहरणं लिहायची. हे सर्व काही तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामं तुम्हाला सांगायची, याला सुद्धा गुण आहेत बघा. त्याच्यानंतर बघा धर्मनिरपेक्षता म्हणजे काय याविषयी माहिती लिहायची. मी सांगितलं तुम्हाला धर्मनिरपेक्षता म्हणजे काय. ज्या ठिकाणी ज्या देशामध्ये कोणत्याही विशिष्ट धर्माला विशिष्ट स्थान दिलेलं नसतं, तर सर्व धर्माला समानतेनं वागवलं जातं, त्या देशात धर्मनिरपेक्षता आहे असं म्हणता येईल. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने कोणती ती तुम्ही लिहायची आहे. भारतीय उपखंड असे कोणत्या प्रदेशाला म्हणतात. महानगरपालिकेची विविध समित्यांची नावं तुम्हाला लिहायची. हे सर्व काही तुम्हाला इबुनाच्या पेपरमध्ये लिहायचं आहे बघा. त्याच्यानंतरचा आहे बघा भूगोलचा. आपण इतिहासाचा बघितला. त्याच्यानंतर बघा आता कारण की 9 गुणाचा इतिहासाचा पेपर आहे आणि 6 गुणांचा काय आहे भूगोलाचा आहे बघा सेतू अभ्यासक्रम चाचणीमध्ये. खालील माहिती वाचून तुम्हाला काय करायचं उत्तर लिहायचंय बघा. सभा म्हणाली की तिच्या हातात जो खडक आहे तो ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान भूपृष्ठाखालील शिलारस आणि लाव्हारस भूपृष्ठावर येऊन थंड होणे आणि त्याचे घनीभवन होणे या प्रक्रियेतून निर्माण झाला आहे. तर सभाच्या हातात कोणत्या प्रकारचा खडक आहे तर तो आहे अग्निजन्य खडक. नंतर पुढचा आहे वृषाली म्हणाली की ती महाराष्ट्रातील सर्वाधिक दक्षिणेकडील अशा जिल्ह्यात राहते की त्या जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाणामध्ये जांभा खडक आढळतो. तर वृषाली कोणत्या जिल्ह्यात राहते. आपण बघितलेलं आहे बघा कोणत्या जिल्ह्यात आहे जांभा खडक. सिंधुदुर्ग आहे का कोणते आहे ते तुम्ही लिहायचं आहे. त्याच्यानंतर खालील तक्ता पूर्ण करायचा आहे तुम्हाला. अग्निजन्य खडकाचा प्रकार मूळ खडक आहे, बेसाल्ट. अग्निजन्याचा दुसरा प्रकार जो आहे तो तुम्हाला लिहायचा आहे. आणि चुनखडक हा कोणता आहे, स्थलित आहे का रूपांतरित खडक आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा तुझ्या मित्राने पाणी पिण्याकरता एक पिण्याचे पाण्याचा पात्र आणलाय. ग्लास, पेला, तांब्या भरून आणले आहे. तर बघा त्यातील एक घोट पाणी पिऊन उरलेले पाणी तू फेकून देतो. तेव्हा तुला म्हटले की पाणी अमूल्य आहे असे वाया घालू नये. त्यावर तुझ्या मित्राने तुला म्हटले की अरे पृथ्वीवर 71% पाणी आहे. महासागरामध्ये अमाप पाणी असताना कशाला चिंता करायची. आता तू त्याला पाण्याचे महत्व कसे समजून सांगणार तुम्ही ते तुम्हाला सांगायचंय. आत्ताच आपण बघितलं 71% पाणी जरी असलं तरी या 71% पाण्यामध्ये पिण्यायोग्य पाणी किती टक्के आहे आणि त्याच्यातील पाणी सुद्धा पिण्यायोग्यामधील पाणी आपल्याला किती प्राप्त होतं हे तुम्हाला लिहायचं. याला सुद्धा तुम्हाला गुण आहेत बघा. आणि आता शेवटची चाचणीचा विषय आहे तो बघा आपला जो आहे कसोटी 1529 तक म्हणजे हिंदीचा जो आहे बघा. आपत्ती व्यवस्थापन को अंग्रेजी में क्या कहा जाता है ते तुम्ही लिहायचंय. नॅचरल डिझास्टर हे तुम्हाला लिहायचंय. फसल का फुल फॉर्म क्या है. 4 संचार माध्यमों के नाम लिखो. संचार यानी कि हम संवाद साधते हैं वो उनके नाम आपको लिखने के हैं. संविधान द्वारा मान्यता प्राप्त भाषाओं की संख्या कितनी है. बहादुर बच्चों को दिए जाने वाला पुरस्कार कौन सा है. बोली भाषा के 5 शब्द लिखिए. हिंदी दिवस कब मनाया जाता है. ये सब के उत्तर आपको 16 से 29 दिन में जो सिखाया है उसमें आपके उत्तर मिल जाएंगे. हिंदी दिवस कब मनाया जाता है. विश्व हिंदी दिवस कब मनाया जाता है. बाद में देखो प्रश्न ब है निम्नलिखित किसी मुहावरों का अर्थ बताकर वाक्य में प्रयोग करो. चकित होना, अफसोस होना, इसका अर्थ लिखकर आपको वाक्य बनाने का है. शब्द युग्म पूर्ण करो.
आस पास, कूड़ादान, अड़ोस पड़ोस, अच्छा बुरा, इस तरह से कसरत करने के 2 फायदे लिखिए। किसी पालतू पशु के या पंछी के बारे में 5 पंक्तियां आपको लिखने की है। इस तरह से आपका ये जो है हिंदी का कसोटी थी। देखो आता याच्यानंतर बघा, आता आपल्या सामान्य विज्ञानाची चाचणीमध्ये काय आहे बघा, कृती पत्रिका जी 10 ते 18 आहे त्याच्यावर आधारित असलेले प्रश्न आहेत बघा. 15 गुणाची चाचणी आहे. नावं लिहायची, घड्याळाच्या काट्याची गती कोणती आहे, गतिज ऊर्जा आहे का स्थितीज ऊर्जा आहे ते तुम्हाला लिहायचं आहे, का यांत्रिक ऊर्जा आहे, कोणती गती आहे ते लिहायचं आहे. त्वचेच्या थरातील पेशीद्रव्य रंगद्रव्य कोणतं आहे, यंत्राद्वारे लावलेले बल्ब म्हणजे काय, पोषक तत्वे कोणती आहेत, उर्विका कशाला म्हणतात, रेषीय गतीचे प्रकार आणि किती आहेत आणि कोणते आहेत. चुकीचे विधाने दुरुस्त करून तुम्हाला लिहायची आहे. जीवनसत्व बी व सी हे जल अविद्राव्य आहेत. जीवनसत्व डी हे रक्त साकळण्यास मदत करते. शरीराची झीज भरून काढण्यासाठी स्निग्ध पदार्थाची आवश्यकता असते. हे जर चुकीचे असतील तर तुम्हाला दुरुस्त करून ते वाक्य लिहायचे आहे. असे का होते बघा, वयस्क व्यक्तीच्या त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात. जसे जसे बघा वय वाढतं तसं त्याच्या शरीरावर सुरकुत्या पडतात. का पडतात त्याचं कारण तुम्हाला लिहायचं आहे. सूर्यमालेतील ग्रह सूर्याभोवती फिरतात, याचं कारण तुम्हाला लिहायचं आहे. असं का होतं, खालील पदार्थातून कोणते जीवनसत्व मिळते, लिंबू आणि आवळ्यामधून तुम्हाला लिहायचं आहे. आणि या जीवनसत्वाभावी कोणता आजार होईल, विकार होईल ते सुद्धा तुम्हाला लिहायचंय. याला 2 गुण आहेत. अशा प्रकारे विज्ञानची ही चाचणी आहे बघा. आणि त्याच्यानंतर बघा पुढचा आहे, पुढचा विषय सेमीसाठी आहे बघा, आपल्याला नाहीये. अशा प्रकारे आपली ही पूर्ण विज्ञानाची चाचणी आपण पाहिलेली आहे बघा. तर ही पूर्ण चाचणी सुगंध लक्षात आलं का? ही पूर्ण चाचणीचं तुम्हाला काय करायचा, आता मी तुम्हाला नुसते प्रश्नोत्तराची ओळख करून दिलेली आहे. तर तुम्ही याचा सराव करायचा. बरोबर 6 वाजता आपल्या या टीचमेंट ऍपवर सुद्धा ती ऑनलाईन तुम्हाला हे सगळे पेपर दिसणार आहेत. तर तुम्ही याचा सराव करायचा आहे. हा ऑनलाईन सराव पण करायचा आहे आणि ऑफलाईन सराव सुद्धा आपल्याला करायचा आहे. आणि तुम्ही ते तुमच्या जे वहीच्या पानावर सुद्धा तुम्ही याचा सराव करू शकता आणि तो सराव करून आपल्याला या टीचमेंट ऍपवर सुद्धा आपण तुम्ही पाठवू शकता. अशा प्रकारे पूर्ण या चाचणीचा सोडवायचे तुम्हाला आणि पूर्ण करायचे. लक्षात आलंय का सुगंध? हे पूर्ण चाचणीचा तुम्हाला सराव करायचा आणि नंतर आपण ऑफलाईन सुद्धा घेणार आहे. तर सर्वांचं अतिशय धन्यवाद की सर्व विद्यार्थी आपल्या या सेतू अभ्यासक्रमाच्या चाचणीसाठी उपस्थित राहिले. सेतू अभ्यासक्रमाच्या 29व्या दिवसासाठी अभ्यासक्रमासाठी आणि कशासाठी आपल्या जो आपला अभ्यास आहे सेतू चाचणीचा अभ्यासक्रम आहे त्यासाठी सर्वांचं धन्यवाद. आणि हा दिलेला जो अभ्यास आहे तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे. धन्यवाद.